मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तासगाव तालुक्यात फायनान्स वसुलीवरून जोरदार राडा झालाय. दहिवडी येथे महिलेसह कुटुंबाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी वसुली अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी भिवघाट येथील महाडिक फायनान्सचा वसुली अधिकारी किरण जाधव याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. फायनान्सचा हप्ता भरण्यावरून झालेल्या वादातून तासगाव तालुक्यातील दहिवडी येथे एका कुटुंबाला लाठ्या काठ्या आणि दगडाने बेदम मारहाण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी बानुताई साहेबराव मलमे यांच्यासह त्यांचे पती, मुलगा आणि पुतण्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी भिवघाट येथील महाडिक फायनान्सचा वसुली अधिकारी किरण जाधव याच्यासह चौघांविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार 21 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बानुताई साहेबराव मलमे वय 47 या आपल्या घरी असताना महाडिक फायनान्सचा वसुली अधिकारी किरण जाधव राहणार पळशी हा फिर्यादीच्या घरी आला. यावेळी किरण जाधव याने फिर्यादी बानुताई मलमे यांचा पुतण्या प्रताप याला फायनान्सचा हप्ता का भरला नाही असे विचारून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार या वादावादीनंतर आरोपी किरण जाधव हा जयदीप हनुमंत शिंदे राहणार जरंडी, सचिन राजेंद्र पैलवान राहणार दहिवडी आणि प्रकाश थोरात यांच्यासह पुन्हा फिर्यादीच्या घरासमोर आला. यानंतर प्रतापला दगडाने मारहाण करण्यात आली. यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेले फिर्यादीचे पती साहेबराव आणि मुलगा अक्षय यांना देखील आरोपी जयदीप शिंदे याच्यासह अन्य 2 आरोपींनी मारहाण केली. यावेळी आरोपी किरण जाधव याने चाकू काढून प्रतापच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी बानुताई मलमे या मध्यस्थी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जिओ मराठी, ते धडक